महापालिका निवडणूक संपल्यानंतर ग्रामीण भागातील निवडणूक म्हणजेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या रणधुमाळीला आता सुरुवात झाली आहे आणि या निवडणुकीमध्ये सर्वच पक्ष आपली ताकद दाखवण्यासाठी उतरलेले आहेत। सांगोला तालुक्यात देखील आता जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने मोठा वेग आल्याचं पाहायला मिळतंय। या ठिकाणी सांगोला नगर परिषदेच्या निवडणुकीत बलाढ्य भाजपचा पराभव करून सांगोला तालुक्यात आपणच किंग असल्याचं शिवसेना शिंदे पक्षाचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी दाखवून दिलंय। आता झेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी कालपासून अर्ज दाखल करायला सुरुवात झाली असून सांगोला तालुक्यातील 7ही गटामध्ये शहाजी बापू पाटील गट हा जोरदारपणे कामाला लागल्याचं पाहायला मिळतंय। या उलट भाजपसोबत युती केल्यामुळे शेकाप पक्षामध्ये फूट पडल्याचं चित्र सध्या निर्माण झालंय। नगर परिषद निवडणुकीत बलाढ्य भाजप आणि शेकाप विरुद्ध एकटं लढून मोठा विजय खेचून आणल्यामुळे सध्या सांगोला तालुक्यातील 7ही गटामध्ये शहाजी बापू पाटील यांच्या गटाची बार्गेनिंग पॉवर वाढल्याचं पाहायला मिळतंय। यामुळे भाजपसोबत जरी महायुती झालीच तर सांगोल्यामध्ये शहाजी बापू पाटील यांची शिवसेनाच या युतीमध्ये मोठा भाऊ असू शकते। तर दुसरीकडे शेकाप आणि माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांनी देखील आपापल्या कार्यकर्त्यांचे मेळावे घेत कार्यकर्त्यांचा नेमका काय कल आहे याचा कानोसा घेण्याचा प्रयत्न केलाय। तर दुसरीकडे नगर परिषद निवडणुकीमध्ये तोंड पोळल्यामुळे भाजप देखील आता माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या गटासोबत हातमिळवणी करण्याच्या मूडमध्ये असल्याचं दिसून येतंय। वास्तविक पाहता सांगोला तालुक्याचा DNA हा शहाजी बापू पाटील गट आणि दिवंगत नेते गणपतरावजी देशमुख यांना मानणार आहे। नगर परिषद निवडणुकीत या ठिकाणी जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शेकाप सोबत युती करून शहाजी बापू पाटलांच्या गटाविरुद्ध निवडणूक लढलेली होती। मात्र यामध्ये दोन विरुद्ध विचारसरणीचे पक्ष एकत्र आल्याचं शेकाप आणि भाजपच्या मतदारांनाही रुचलेलं नव्हतं। त्यामुळे सांगोला नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपचा मोठा पराभव झालेला होता। सध्या तरी भाजपकडून आपले पत्ते सांगोल्यामध्ये ओपन केले जात नसले तरी सांगोल्यामध्ये शिवसेना आणि भाजप युती होण्याची दाट शक्यता सध्या राजकीय वर्तुळातून बोलली जाते। कारण शेकाप आणि भाजपची विचारधारा ही विरुद्ध असल्यामुळे दोन्ही पक्षांचा DNA हा विरोधातला आहे हे सध्या भाजपच्या लक्षात आल्याचं दिसून येतंय। त्यामुळे सांगोला तालुक्यातील 7ही गटामध्ये भाजप आणि शिवसेना यांची युती होण्याची शक्यता सध्या तरी निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। मात्र या युतीमध्ये माजी आमदार शहाजी बापू पाटील यांचा गट हाच मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये असल्याचं दिसून येणार आहे।